तर मंडळी, ज्याप्रमाणे कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या इमारतीसाठी आपले पाय मजबूत असणं खूप महत्त्वाचे आहे. जर तुमचे पाय कमकुवत असतील, गुडघे दुखत असतील, कंबर कमजोर असेल किंवा पायांमध्ये ताकद नसेल, तर हळूहळू संपूर्ण शरीर कमजोर होऊ लागतं. पायांच्या समस्यामुळे जिन्यांवरून चढण्या उतरण्यात, चालण्यात, फिरण्यात आणि इतर दैनंदिन कामामध्ये खूप त्रास होऊ शकतो. या समस्यांवर मात करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आणि व्यायाम आहेत. चला तर मग जाणून घेऊया, कोणते उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. अशा काही उत्तम पदार्थांबद्दल आणि व्यायामाबद्दल जे तुम्हाला तरुण आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करतील. पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्यासाठी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल किंवा माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया ही माहिती खूपच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर बघूया व्हिडिओ. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहेत आणि तुमचे वय काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच ही माहिती आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर नक्की करा. उत्तम पदार्थ म्हणजे काळे हरभरे. काळ्या हरभऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, जे वाढत्या वयानुसार कमकुवत होणाऱ्या स्नायूंना ताकद देत असतं. याशिवाय हरभऱ्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि डी 3 व्हिटॅमिन्स आढळतात, ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि ऊर्जा वाढते. सेवन करण्याची पद्धत: मुठभर हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर त्यात मीठ, तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आणि लिंबू पिळून खा. यामुळे चव आणि ते खाणे सोपे होईल. 2. बीट. आयुर्वेदात बीटला रक्तवर्धक मानलं जातं. म्हणजेच रक्त वाढणारे बीटच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता आणि रक्ताभिसरणासाठी समस्या दूर होते. त्यामुळे नसा मजबूत होतात, सांधेदुखी कमी होते आणि शरीरात ऊर्जा येते. सेवन करण्याची पद्धत: बीटचा रस काढून पिऊ शकता, पण शक्यतो घरीच ताजा रस काढून प्या. तुम्ही त्याची भाजी बनवून खाऊ शकता. सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचे लहान तुकडे करून त्यात मीठ, तिखट, लिंबू, कांदा आणि टोमॅटो घालून कोशिंबीर म्हणून जेवणासोबत खा. ती तुम्ही मधून किंवा मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बीटचे सेवन करावं. 3. सुंठ. सुकलेल्या आल्याची पावडर म्हणजे सुंठ. सुंठ पावडर सांधेदुखी, गुडघेदुखी आणि सांध्यावरील सूज कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर सांध्यावरील सूज कमी करण्यासाठी सुंठ दाहक विरोधी, अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे सांध्यांच्या वेदनांमध्ये आराम मिळतो. तसेच सेवन करण्याची पद्धत: 1 चमचा सुंठ पावडर 1 ग्लास पाण्यात मिसळा. हे मिश्रण मंद आचेवर उकळवा, जेणेकरून पाणी अर्धे होईल. हे मिश्रण दिवसातून एकदा प्या. नियमितपणे सेवन केल्यास सांधेदुखी आणि सूज कमी होण्यात मदत होईल. 4. भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बिया आपल्या शरीरासाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप आवश्यक आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये हे दोन्ही घटक भरपूर प्रमाणात आढळतात. या बियांच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधे घसण्याची समस्यासुद्धा कमी होते. सेवन करण्याची पद्धत: दिवसातून कधीही 1 चमचा भोपळ्याच्या बिया पाण्यासोबत खा. 5. तूप. वय वाढल्यानंतर काही लोकांना दूध पचन होत नाही. अशा लोकांसाठी तूप किंवा ताक हा एक उत्तम पर्याय आहे. दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडे मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराला ऊर्जा मिळते. सेवन करण्याची पद्धत: दिवसा कोणत्याही वेळी साधे
तूप, साखर किंवा मीठ घालून खा. जर दही सहन होत नसेल तर ताक पिऊ शकता. सुरुवातीला थोडं ताक प्या आणि हळूहळू प्रमाण वाढवा. साधे व्यायाम तुम्ही कितीही चांगला प्रकार किंवा चांगला आहार घेतला तरी शरीराला सक्रिय ठेवणे आवश्यक. निष्क्रिय राहिल्यास शरीर अधिक कमजोर होतं. म्हणून 60 ते 80 या वयोगटात शरीर सक्रिय ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चालणे. शक्य असेल तितकं चाला. सुरुवातीला 5 मिनिटे चाला, त्यानंतर विश्रांती घ्या आणि पुन्हा चाला. हळूहळू चालण्याचा वेळ वाढवा. चालण्यामुळे सांध्यांना ऑक्सिजन आणि पोषण मिळतं. स्नायू बळकट होतात आणि सांधे आखडत नाही. त्यामुळे व्याख्याव्यतिरिक्त 2 सोपे व्यायाम आहेत जे तुम्हाला घरी आरामात करता येईल. 1. ब्रिज एक्झरसाइज. ब्रिज एक्झरसाइज पायांच्या गुडघ्यांमध्ये वाकवून जमिनीवर पाठीवर झोपा. दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा. कंबर सावकाश वर उचला आणि 1 ते 2 सेकंद थांबा. हळूहळू कंबर खाली आणि सुरुवातीला 5 ते 10 वेळा करा आणि नंतर हळूहळू वाढवा. त्यामुळे कंबर आणि पायांना मजबूती मिळते. 2. पाय उचलण्याचा व्यायाम. लेग रेज एक्झरसाइज. सगळं झोपून एक पाय सावकाश वर उचला. 1 ते 2 सेकंद धरून ठेवा आणि नंतर हळूहळू खाली आणा. दोन्ही पायांनी आपटून पालटून हा व्यायाम करा. सुरुवातीला प्रत्येक पायाने 10 वेळा करा आणि हळूहळू वाढवा. त्यामुळे पायांना ताकद मिळते. हे व्यायाम करताना कोणतेही नुकसान होत नाही. पण लक्षात ठेवा की कोणताही व्यायाम घाईत करू नका. सावकाश करा आणि शरीराच्या क्षमतेनुसार करा. हे पदार्थ आणि व्यायामामुळे तुमचे शरीर हळूहळू मजबूत होईल आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा जाणवेल. या उपयुक्त टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कुठून पाहत आहेत हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. मित्रपरिवारांसोबत सुद्धा शेअर करा. धन्यवाद.